आजूबाजूला आपण अशी अनेक माणसं पाहतो की ज्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे. मात्र एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर असं का घडलं याचा शोध घेत असताना ते त्याचं बिल किंवा त्याचं जे खापर आहे ते नात्यातल्या एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरती आपटतात. बरं, याच्यातही विशिष्ट नाती अशी आहेत की जी अतिशय बदनाम आहेत. सासू असेल, नणंद असेल, भावजई असेल किंवा आपली जाव असेल. महिलांच्या बाबतीमध्ये ही 4 नाती अतिशय महत्त्वाची आहेत. आणि जर पुरुषांचा विचार केला तर सख्खा भाऊ असतो किंवा वडील असतात, चुलते असतात किंवा पोटी आलेला मुलगा देखील हे खापर फोडण्यासाठीची जागा असते. पण वास्तवात ह्या सगळ्या व्यक्ती ज्या नात्यांमध्ये आपल्या आयुष्यात आलेल्या आहेत त्या खरंच वाईट असतात का? आपलं वाईट त्या चिंतत असतात का? हा विचार, हा विवेक अनेकांच्या मनामध्ये उत्पन्नच झालेला नसतो. त्यामुळे अगदी बोटाला कापलं जरी तरी देखील अमक्या तमक्याने माझा वाईट विचार केला असेल, त्याला माझं बरं बघवत नाही, म्हणूनच मला हे असं झालं, असं आपण बिनदिक्कतपणे जाहीरपणे देखील बोलतो. नेमकं आपलं चुकतं कुठं? वास्तव खरंच आहे का की कुणीतरी माझा वाईट विचार करते आणि माझ्या आयुष्यात वाईट घडते? का वास्तव उलट आहे? माझ्याच काही कृत्यांमुळे माझ्या आयुष्यामध्ये वाईट घडतं आहे? या सगळ्या गोष्टींची खोलवर जाऊन जर उत्तरं आपल्याला मिळवायची असतील आणि या कायमच्या विवंचनेतून मुक्त व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये आपण सहभागी होऊ शकता. 90 मिनिटांच्या या सेशनमध्ये आपल्याला गायडेड मेडिटेशनचाही अनुभव घेता येणार आहे. तेव्हा लवकरच भेटूयात या 90 मिनिटांच्या फ्री वेबिनारच्या रूममध्ये.